शहीद जवान महेश नागुलवार यांचा शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार. नागुलवार कुटुंबाच्या दुःखामध्ये हजारो नागरिक सहभागी. गडचिरोलीतील भामरागड तालुक्याअंतर्गत फुलनार जंगल परिसरामध्ये नक्षली विरोधी विशेष पथक जवानांनी नक्षलवादी तळ उद्ध्वस्त करण्याची मोठी कारवाई केली होती. मात्र या कारवाईदरम्यान विशेष पथकातील जवान महेश नागुलवार यांना गोळी लागली. त्यांना उपचारासाठी हेलिकॉप्टरनं गडचिरोली इथं नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात आई, पत्नी आणि 2 मुली असा परिवार आहे. दिनांक 12 फेब्रुवारीला त्यांना गडचिरोली पोलीस मुख्यालयामध्ये पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. पोलीस पथकानं बंदुकीच्या फैऱ्या झाडून मानवंदना देण्यात आली. यावेळी सहपालकमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल, अतिरिक्त पोलीस महासंचालक स्पेशल ऑपरेशन राजकुमार भटकर, जिल्हाधिकारी अविशांत पंडा, नक्षलविरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, पोलीस अधीक्षक श्रीयुत निलोत्पल तसंच CRPFचे पोलीस अधीक्षक सुमित वर्मा आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांचं अंतिम संस्कार चारमोशी तालुक्यातील अनखोडा इथं त्यांच्या स्वगावी करण्यात आलं होतं. शहीद वीर जवान महेश नागुलवार यांच्या कुटुंबियांच्या दुःखामध्ये हजारोंच्या संख्येनं नागरिक सहभागी झाले होते. वीर जवानाच्या जाण्यानं सर्वत्र शोककळा पसरलेली होती. अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले होते. प्रतिनिधी माणिकचंद रामटेके, NTV न्यूज मराठी, गडचिरोली.